रामकृष्ण हरी हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील पुढच्या महिन्यामध्ये आपला अखंड हिंदुस्थानचं दैवत आणि हिंदुस्थानचं दैवत आणि हिंदू धर्माचं दैवत राजा शिवछत्रपतींची जयंती येऊन राहिली महाराज 19 फेब्रुवारीला। सर्वांना जिथं जिथं आपले महाराष्ट्रीयन लोक राहत असेल, हिंदू लोक राहत असेल, ज्यांनी ज्यांना वाटतं शिवजयंती आपण साजरा करावी मनापासून, तर महाराज कृपया करून प्रत्येकानं कीर्तन माध्यमातूनच ही शिवजयंती साजरा करा की ज्यामुळे आमचे राजे आमच्या मुलांना आमच्या मुलींना कळतील। आज आमच्या राजाकडनं फार महत्वाचं झालंय महाराज, नाही तर आमच्या पुराणा शाळेमध्ये ना जगद्गुरु तुकोबाराय कळतात, ना आपला धर्म कळतो, ना शिवराय कळतात, ना शंभूराजे कळतात। तर प्रत्येकाने कीर्तनातूनच ही जयंती साजरा करा, कारण की माझ्या शिवरायांचा सगळ्यात आवडता विषय जर कुठला होता तर तो अध्यात्म आणि कीर्तन होता। जेव्हा जगद्गुरु तुकोबारायनं म्हणावं, कंठी निर्वा तुळसी व्रत करा एकादशी, मनवा हरिचिदास तुका म्हणे मजईची आस, या शब्दांचं पालन तंतोतंत माझ्या शिवरायांनी केलं। गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण केली, कपाळाला गोपीचंदन टिळा लावला आणि तीच परंपरा आम्हाला चालवायची। आमच्या राजांना जे आवडत होतं आज ते आम्ही करायला पाहिजे। उगाच डीजे मध्ये भंगरी गाणी नाचून आणि तुम्ही नाचत असाल आणि पुन्हा नको तो आगळा वेगळा प्रकार जर तुम्ही करत असाल तर हे फार चुकीचं आहे भावांनो। प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये शिवजयंती निमित्तानं कीर्तन उत्सव साजरा करा की ज्यामुळे तमाम आमच्या तरुण पिढीला या ठिकाणी अध्यात्म विचारातून शिवराय करतील, हीच आग्रहाची विनंती आहे। तर आपण सर्वांनी हे पालन करावं ही मी आशा करतो। सर्वांना रामकृष्ण।